दिंडोरी जनता विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना वाहतुकीचे दिले धडे. दिंडोरी येथील जनता इंग्लिश स्कूल उच्च माध्यमिक विद्यालय दिंडोरी येथे आज बुधवार दिनांक 17 रोजी वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त ग्रामीण जिल्हा वाहतूक शाखेचे एपीआय प्रवीण पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उच्च माध्यमिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष दत्तात्रय जाधव, प्राचार्य रमेश वडजे, उत्तम भरसट, वाहतूक शाखा नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई चेतन पगारे, अंकुश शिंदे, अमित बोडके, पत्रकार संदीप गुंजाळ, अशोक निकम, प्रतिभा मापारी, सविता शिंदे, रावसाहेब उशीर आदी उपस्थित होते. सप्ताहानिमित्त राबवण्यात येणाऱ्या जनजागृती मार्गदर्शनाची माहिती विद्यार्थ्यांनी कुटुंबाला द्यावी असं आवाहन वडजे यांनी केलंय. उपस्थित मान्यवरांचा गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. वाहतूक शाखेचे प्रवीण पाटील यांनी विद्यार्थ्यांना रस्त्यावरून वाढलेल्या वाहनांची संख्या व पादचारी यांनी घ्यावयाची काळजी, तसेच मुलं ज्या वाहनातून येतात त्या वाहनांचे चालक जर मद्यपान करत असतील तर त्याची तक्रार पालकांना करावी. विद्यार्थ्यांनी लहान वयात वाहनं चालवू नयेत, तो कायदेशीर गुन्हा आहे. हेल्मेट वापरल्यानं आपली जीवन सुरक्षा वाढते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी हेल्मेट वापरण्यासंबंधी पालकांमध्ये जागृती करावी. तसेच तरुण पिढीनं वाहन चालवताना धूम स्टाईल नागमोडी वळण घेत वाहनं चालवू नयेत. मर्यादित वेग ठेवावा. रस्ता ओलांडताना आजूबाजूला बघून नंतर पुढे जावं. तुमची वाहतुकीची वाहनं अथवा प्रवासी साधनं जर खूप जुनी असतील तर त्यात बसणाऱ्यांची संख्या जास्त असेल तर अशा वेळी अपघाताची शक्यता जास्त असते. सदर व्यक्तीस त्याची जाणीव करून द्यावी. तसेच आज तंत्रज्ञानात मोबाईलचा अतिरेक होतो आहे. मुलांनी फेसबुक, इंस्टाग्राम यांसारख्या अतिरेक करू नये. कमी वयात मुलं वाईट वळणाकडे झुकतात आणि जीवन उद्ध्वस्त करून घेतात. खास करून मुली कुठल्याही आमिषाला बळी पडतात व कमी वयात नको ते प्रकार करून आई वडिलांना जैरी सांगतात. अशा वेळेस बाल गुन्हेगारांना बाल सुधारगृहात पाठवावं लागतं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संतोष कथार यांनी केलंय, तर आभार श्रीमती विरकर SM यांनी मानला आहे.